हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 25. महाजन कॉलेजमध्ये सियाला गार्डन, लॉबी, कॉरिडॉर, क्लासरूम, अगदी कॉलेजच्या प्रत्येक वॉशरूममध्ये जाऊन निक्कीने शोधलं, पण सियाचा कुठेच पत्ता लागला नाही. हताश होऊन निक्कीच्या मनात विचार आला की मीरा तिच्यासोबत काही वाईट तर करू शकत नाही ना. हा विचार येताच ती मीराला शोधायला लागली. तेव्हा ती आपल्या मैत्रिणीसोबत क्लासरूमच्या दिशेने जात होती. निक्कीने जाऊन तिचा रस्ता अडवला आणि रागात म्हणाली, मीरा, सिया कुठे आहे? मीरा तिला समोर बघून संतापली, पण जेव्हा तिने सियाचे नाव ऐकले तेव्हा ती चक्रावून गेली. तिने निक्कीकडे आश्चर्याने बघत विचारले, काय म्हणालीस तू? निक्की ओरडून म्हणाली, तेच की सिया कुठे आहे? मीरा पुन्हा गोंधळली आणि म्हणाली, ती तुझी मैत्रीण आहे, तिच्याबद्दल मला कसं माहीत असेल? निक्कीने तिच्यावर बोट रोखलं म्हटलं, मीरा, तुझं हे नाटक बंद कर आणि मला स्पष्ट सांग की तू तिच्यासोबत काय केलं आहेस. मीराला मनातल्या मनात खूप आनंद होत होता. तिला वाटलं की हे तर चांगलंच झालं. ती स्वतःच कुठेतरी गायब झाली. आता मला काही करावं लागणार नाही आणि तिचा भाऊ फक्त तिचाच असेल. मीरा ॲटिट्यूडमध्ये म्हणाली, मला काय माहीत, तुझी मैत्रीण आहे, तू बघ, मला तिच्याशी काही घेणं देणं नाही, समजलं? आणि बाजूला हो माझ्या रस्त्यातून. कदाचित ती एखाद्या श्रीमंत बुड्ढ्यासोबत एन्जॉय करायला गेली असेल. इतकं बोलून ती जाऊ लागली. तेव्हाच निक्कीने तिचं मनगट पकडून जोरात पिरगळलं. मीराच्या तोंडून वेदनेने किंकाळी निघाली. निक्की दात ओठ खाऊन म्हणाली, तुला माहीत आहे ती तुझी कोण लागते, तरीही तू तिच्याबद्दल इतकं घाणेरडं बोलतेस? मीराच्या डोळ्यात राग दाटला आणि ती ओरडली, जस्ट शट अप यू ब्लडी इडियट. तू कोण आहेस मला बोलणारी? माझा हात सोड, नाहीतर मी तुझं तोंडच फोडेन. निक्कीने तिचा हात अजून जोरात पिरगळला आणि म्हणाली, जर मला कळलं की तू सियासोबत काही केलं आहेस तर मी तुझा हात तोडून टाकेन. मग तू कोणत्याही श्रीमंत बापाची मुलगी असलीस तरी मला फरक पडत नाही, समजलं? असं म्हणून तिने झटक्यात तिचा हात सोडला आणि तिथून निघून गेली. मीरा आपला हात चोळत म्हणाली, यू बिच, अजून तरी मी काही केलं नाहीये, पण आता जर ती मला सापडली तर मी तिला असं गायब करेन की कोणीच शोधू शकणार नाही. तिच्या डोळ्यात सियाबद्दल प्रचंड तिरस्कार दिसत होता. निक्कीने संपूर्ण कॉलेज पालथं घातलं, पण सिया काही तिला सापडली नाही. तिने राहुलला कॉल करण्यासाठी फोन काढला, पण तिला आठवलं की तिच्याकडे तर त्याचा नंबरच नाही. मग तिने विचार केला की मिस्टर महाजन यांना सांगावं का? थोडा वेळ विचार करून तिने अद्वैतचा नंबर शेवटी डायल केलाच. फोनची रिंग जाऊ लागली आणि निक्कीच्या हृदयाचे ठोके वाढले. काही रिंग्सनंतर फोन उचलला गेला. निक्की घाईत म्हणाली, हॅलो मिस्टर महाजन. समोरून एक जड आणि कडक आवाज आला. हा बोला. निक्कीने आधी स्वतःला सावरलं आणि म्हणाली, मिस्टर महाजन, सिया. फोनवर दोन्ही बाजूला शांतता पसरली. मग तोच भारदस्त आवाज आला, काय? सियाला काय झालंय? निक्कीने हिम्मत करून सांगितलं, मिस्टर महाजन, सिया कुठेच मिळत नाहीये. मी तिला 1 तासापासून शोधते. संपूर्ण कॉलेज पाहिलं, पण तिचा पत्ता कुठंच लागत नाहीये. मला तुमच्या असिस्टंटला कॉल करायचा होता, पण नंबर नव्हता म्हणून तुम्हाला केला. प्लीज काहीतरी करा, मला खूप भीती वाटते. निक्कीचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच फोन कट झाला. निक्कीने फोनकडे बघितलं आणि विचार केला, त्यांना सियाची काहीच काळजी नाही का? त्यांनी साधं उत्तरही दिलं नाही. ती रडत बागेतील एका खुर्चीवर बसली आणि देवाकडे सियाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू लागली. तिकडे महाजन कंपनीत राहुल लॅपटॉपवर काम करत असताना त्याचा फोन वाजला. स्क्रीनवरचं नाव बघून तो दचकलाच. फोन कानाला लावताच समोरून अद्वैतचा रागीट आवाज आला, राहुल, आत्ताच्या आत्ता कॉलेजला जाऊन निक्कीला भेट. सिया बेपत्ता आहे असं तिने सांगितलंय. मी तुला आधीच वॉर्न केलं होतं. आता लवकर जा, मी पण थोड्या वेळात तिथेच पोहोचतोय. राहुलच्या तोंडून मात्र एकही शब्द फुटला नाही. फोन कट झाला तरी तो तसाच कानाला लावून शॉकमध्ये बसून राहिला. अद्वैतचा फोन पुन्हा वाजला आणि तो भानावर आला, पण फोन कोणाचा तरी दुसराच होता. त्याने तातडीने कॉलेज आणि ऑफिसच्या कामातून स्वतःला मुक्त केले आणि लिफ्टमध्ये
जाताच बॉडीगार्ड्सना सज्ज राहण्याचे आदेश दिले. काही वेळातच तो सर्वांना घेऊन कॉलेजच्या दिशेने निघाला. त्याचवेळी मुंबई विमानतळावर अद्वैतचे खासगी जेट लँड झाले. तो वेगाने बाहेर आला आणि थेट गाडीत बसून कॉलेजकडे रवाना झाला. त्याने राहुलला कॉल केला. बॉस, मी कॉलेजला पोहोचतोय, राहुल म्हणाला. अद्वैत त्याच्यावर रागात ओरडला. लवकर कर, मला माझी बायको हवी आहे, समजलं? अद्वैताने दात ओठ खाऊन ड्रायव्हरला धमकावले. गाडी वेगाने चालव, नाहीतर तुला गोळी झाडेन. ड्रायव्हरची भीतीपोटी खूपच अवस्था खराब झाली होती. तरीही तो जीव मुठीत धरून गाडीत पळवत होता. अद्वैतचा जीव टांगणीला लागला होता, कारण प्रश्न त्याच्या सियाचा होता. राहुल कॉलेजमध्ये पोहोचला आणि धावत आत गेला. त्याच्या मागे बॉडीगार्ड्स धावत होते. तेवढ्यात अद्वैतची गाडी ही कॉलेजबाहेर जोरात ब्रेक मारून थांबली. तो कोणाचीही वाट न पाहता तडक आत शिरला. बागेत एका बाकावर निक्की तोंड लपवून रडत होती. राहुलने तिचे हात बाजूला करून विचारले, तू इथे का रडतेस आणि मॅडम कुठे आहेत? निक्कीने राहुलला पाहताच त्याला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. मला माहीत नाही सिया कुठे गेली, ती कुठेच सापडत नाहीये, ती हुंदके देत देत म्हणाली. आणि ती पुढे म्हणाली की त्या दोघी कॅन्टीनमध्ये होत्या. सिया वॉशरूमला जाते असं सांगून ती गेली, ती परतलीच नाही. तेवढ्यात तिथे धापा टाकत अद्वैत आला. कुठे आहे ती? अद्वैतने विचारले. निक्कीने रडत रडत सर्व हकीकत सांगितली. अद्वैतने तातडीने राहुलला CCTV फुटेज तपासण्यास सांगितले आणि बॉडीगार्ड्सना संपूर्ण कॉलेज पालथे घालण्याचा आदेश दिला. अद्वैतने रागाच्या भरात आपल्या हाताच्या मुठी आवळल्या आणि एकाला फोन केला. थोड्याच वेळात तिथे मीरा आणि तिच्या मैत्रिणी आल्या. मीराला वाटले की तिच्या दादाला तिची दया आली असेल, पण तिथे निक्कीला पाहून तिचा चेहरा रागाने काळा निळा पडला होता. अद्वैतने कडाडून विचारले, मीरा, तू सियासोबत काय केलंस? मीरा घाबरली, पण तरीही तिने रागानेच म्हणाली, मला नाही माहीत तुमच्या त्या सो कॉल्ड सियाबद्दल. अद्वैतने ओरडून विचारले, माझी बायको कुठे आहे? आत्ताच्या आत्ता बोल. मीरा 2 पावले मागे सरकली आणि म्हणाली, दादा, मी खरंच काही केलं नाही. मला करायचं होतं, पण मी केलं नाही. हे ऐकून अद्वैतचा पारा अधिकच चढला. तुला शेवटची संधी देतोय. जर तिला काही झालं असेल तर सांग. तू काही केलं असशील तर सांग, नाहीतर मी तुझ्यासोबत असं काही करेन की तू मला कधीच माफ करणार नाहीस. आणि हे ऐकून मीरा थरथर कापू लागली. दादा, विश्वास ठेव, मी आज तिला भेटले सुद्धा नाही. हवं तर माझ्या मैत्रिणींना विचार. अद्वैतने रागाच्या भरात स्वतःचे केस ओढले आणि कठोर शब्दात सांगितले, आत्ताच्या आत्ता घरी जा आणि जोपर्यंत मी परवानगी देत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर अजिबात पडायचं नाही. हा माझा ऑर्डर आहे, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. मी काहीतरी असं करून टाकेन की त्यावर. मीरा घाबरत म्हणाली आणि तिथून पळून गेली. अद्वैत गार्डनमध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत विचार करू लागला. तेव्हाच त्याच्या डोक्यात काहीतरी चमकलं. त्याने आपला फोन शोधला, पण त्याला तो सापडलाच नाही. त्याने निक्कीला विचारलं की सियाचा फोन तिच्याकडे आहे का? निक्की पटकन म्हणाली, नाही सर, तिची बॅग माझ्याकडे सिक्युरिटी रूममध्ये आहे. इकडे राहुल कॉलेजचे सकाळपासूनचे CCTV फुटेज तपासत होता. अचानक त्याला सिया कॅन्टीनमधून एकटी बाहेर पडताना दिसली. त्याने फुटेज पुढे केलं तर ती वॉशरूममध्ये जाताना दिसली, पण खूप वेळ झाला तरी ती बाहेर आलीच नाही. थोड्या वेळाने वॉशरूममधून एक व्यक्ती बाहेर पडली, जिने पूर्ण कपडे काळे घातले होते आणि त्याच्या कुशीत बेशुद्ध सिया होती. तो माणूस तिला लपवत कॉलेजच्या मागच्या गेटने बाहेर पडला. त्याच वेळी तिथे कोणीही विद्यार्थी नसल्यामुळे हे सर्व कोणाला संशय आला नाही त्याच्यावर. राहुलचा चेहरा रागाने लाल झाला आणि तो फुटेजची कॉपी घेऊन बाहेर धावला. दुसरीकडे अद्वैत स्वतःशीच म्हणाला, बेबी, मी तुला वचन देतो की तुला काहीही होऊ देणार नाही. फक्त स्वतःची काळजी घे. मी लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचेन. तो पुढे काही बोलणार इतक्यात राहुल तिथे आला आणि त्याने अद्वैतच्या हातात टॅबलेट दिला. अद्वैतने व्हिडिओ बघायला सुरुवात केली आणि जसा व्हिडिओ पुढे सरकला तसे त्याच्या चेहऱ्यावरील भाव हे अचानक बदलू लागले. त्याची पकड
टॅब्लेटवर घट्ट झाली आणि डोळे रागाने लाल भडक झाले. आणि अद्वैत तेवढ्याच जोरात ओरडला, हा कोण आहे याचा शोध घे आणि ही गाडी नक्की कुठे गेली आहे ते बघ. राहुल ओके म्हणून तिथून निघून गेला. अद्वैतने निक्कीला विचारलं, तुला कोणावर संशय आहे का, असं कोणी जे सियाचा तिरस्कार करतं? निक्की रडवेली होऊन म्हणाली, मला दोनच लोकांवर संशय आहे, एक मीरा आणि दुसरी तिची काकी कामिनी. मला या पलीकडे काहीच सुचत नाहीये. हे ऐकताच अद्वैतच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने लगेच राहुलला फोन लावून विचारलं की सियाची काकी सध्या कुठे आहे. अद्वैतने सियाला फोन लावला. त्याचे हृदय जोरात धडधडत होते. पण फोनची रिंग निक्कीकडे असलेल्या बॅगेतूनच वाजू लागली. स्क्रीनवर माय हजबंड असं नाव दिसत होतं. अद्वैतचं हृदय ते पाहून तुटलं. त्याला पश्चाताप होऊ लागला की त्याने आधी सियाच्या वस्तूंमध्ये ट्रॅकर का नाही लावला किंवा तिची सुरक्षा का नाही वाढवली. याच दरम्यान एका निर्जन रस्त्यावरून एक पांढऱ्या रंगाची व्हॅन जंगलाच्या दिशेने जात होती. त्यात 3-4 मास्क घातलेले सशस्त्र लोक बसले होते. मागच्या सीटवर सिया हातपाय बांधलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडली होती आणि तिच्या चेहऱ्यावर काळा कपडा होता. त्यातला एक जण म्हणाला, अरे आपण हिला उचलून चूक तर नाही ना केली. दुसरा रागाने म्हणाला, काय चूक, हिच्यामुळेच आपण त्याला गमावलं. जर ही नसती तर त्या दिवशी ते सगळं झालंच नसतं. तिसरा घाबरत म्हणाला, पण आता ही एका मोठ्या शक्तिशाली माणसाची बायको आहे, त्याला कळलं तर. दुसरा ओरडला, कोणाचीही बायको असो, आपण हिचे असे हाल करू की ही मरेलच आणि हिचं प्रेत कोणाला मिळणारही नाही, मग पुरावाच उरणार नाही. व्हॅन घनदाट जंगलात शिरली जिथे आता अंधार दाटून आला होता. दुसरीकडे कॉलेजमध्ये राहुल धावत अद्वैतपाशी आला आणि म्हणाला, बॉस तिची काकी मुंबईतच आहे आणि एका वस्तीत राहते, त्यांच्यावर नजर ठेवली जात होती. अद्वैत तातडीने तिथे जायला निघाला. निक्कीही त्यांच्यासोबत गाडीत बसली. राहुल गाडी वेगाने चालवत त्या वस्तीत पोहोचला. जेव्हा अद्वैत आणि त्याचे शस्त्रधारी अंगरक्षक त्या अरुंद गल्ल्यांमधून जाऊ लागले तेव्हा तिथले लोक घाबरून घरात शिरले. राहुल एका खोलीबाहेर थांबला. आतून कामिनीचा ओरडण्याचा आवाज येत होता. ती फोनवर कोणाला तरी झापत होती. नालायकांनो, तुम्हाला एक साधं काम जमलं नाही. तुम्ही म्हणालात की ती मुलगी तिथे नव्हतीच. समोरून कोणीतरी उत्तर दिलं की ती चिमणीसारखी गायबच झाली. हे ऐकून अद्वैतला समजलं की कामिनीला सियाला पळवायचं होतं, पण तिच्या आधीच कोणीतरी दुसरंच तिला घेऊन गेलं आहे. अद्वैतने वेळ वाया न घालवता तिथून निघण्याचा निर्णय घेतला. पण जाताना त्याने बॉडीगार्ड्सना खुणावलं. बॉडीगार्ड्सनी दरवाजा तोडून कामिनी आणि तिच्या मुलीला सोनीला फरफटतच बाहेर काढलं. त्या दोघी ओरडत होत्या, पण कोणालाच त्यांची दया आली नाही. सस्पेन्स वाढतच होता. अद्वैत गाडीत बसून विचार करू लागला की हे नक्की कोणाचं काम असेल. त्याने तर कोणालाच सांगितलं नव्हतं की सिया त्याची पत्नी आहे. इतक्यातच राहुलचा फोन वाजला. त्याने स्पीकर ऑन केला. बॉडीगार्डचा आवाज आला, सर, त्या माणसाचा पत्ता लागला आहे. तो मॅडमला पांढऱ्या व्हॅनमधून घेऊन गेला आहे. आम्हाला त्याचा नंबर मिळाला आहे आणि आम्ही आता त्याचा माग काढत आहोत. हे ऐकताच अद्वैतचे हृदय पुन्हा एकदा जोरात धडधडू लागले. त्याने तातडीने आदेश दिला की लवकरच लोकेशन पाठवा, आम्ही तिथेच येत आहोत. बॉडीगार्डने कोलकाता असे बोलून आपली लोकेशन कॉल कट करून आपली लोकेशन पाठवली. राहुलने लगेच गाडी विशिष्ट दिशेला वळवली आणि वेग वाढवला. तिकडे दुसरीकडे जंगल पार करून ते नराधम एका नदीकाठी पोहोचले होते. तिथे आसपास ना कोणताही जंगली प्राणी होता ना कोणताही माणूस. त्यांनी गाडी कडेला उभी केली आणि एक जाड कापड जमिनीवर अंथरून खाली बसले. त्यातला एक जण वैतागून म्हणाला, आपण इथे पिकनिक मनवायला आलेलो नाही आहोत जो तू असा शांत बसला आहेस. त्यावर दुसरा हसून म्हणाला, मी शांत नाही बसलोय, तर रंग जमवायला बसलोय. आधी दारू पिऊन एन्जॉय करूया. ती अजून बेशुद्ध आहे आणि अशा अवस्थेत तिच्यासोबत काही करण्यात अजिबातच मज्जा येणार नाही. खरी मज्जा तर तिच्या किंकाळ्या ऐकण्यात येईल, जेव्हा मी तिला ओरडायला लावीन. हे ऐकून ते सर्वजण क्रूरपणे अकराळ विक्राळ हसू लागले. तिसऱ्याने गाडीतून दारूच्या बाटल्या काढल्या आणि ते सर्वजण गोल करून
मद्यपान करू लागले. गाडीच्या आत सीटवर पडलेली मुलगी हळूहळू हलू लागली होती. म्हणजे तिला आता शुद्ध येत होती. तिने कसमसतच कशीबशी डोळे उघडले आणि सीटवर उठून बसली. ती ओरडणारच होती, पण तिला बाहेर बोलणाऱ्या लोकांचा आवाज ऐकू आला आणि ती गप्प झाली. तिने आपले डोके झटकले जेणेकरून तिच्या डोळ्यांवरील काळे कापड निघून जाईल, पण ते निघाले नाही. तिने बुद्धीने काम घेतले आणि मान खाली झुकवून आपल्या पायाच्या अंगठ्याच्या मदतीने ते कापड खाली ओढले. कापड निघताच सिया चेहरा तिचा स्पष्ट दिसू लागला, पण संध्याकाळची वेळ असल्याने अंधुक प्रकाश होता. तरीही ती सिया आहे हे ओळखता येत होते. तिला त्या लोकांच्या भयानक गप्पा ऐकू येत होत्या. कोणी तिच्या शरीराबद्दल तर कोणी तिच्या ओठांबद्दल घाणेरड्या कमेंट्स करत होते. हे ऐकून सियाच्या काळजाचा ठोका चुकला. तिचे तोंड कोरडे पडले आणि ती रडत रडत मनातल्या मनात म्हणाली, देवा, मी कुठे आहे? प्लीज काहीतरी कर. मिस्टर महाजन, प्लीज मला इथून घेऊन जा. तुमच्याशी कधीच भांडणार नाही, पण मला इथे राहायचे नाही. रडता रडता तिच्या डोळ्यांतून घळाघळा आसू वाहू लागले. तिने हातांच्या दोऱ्या सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या खूप घट्ट होत्या. भीतीमुळे तिला दरदरून घाम सुटला होता. तिने देवाला आळवणी केली, प्लीज देवा, मिस्टर महाजन यांना इथे पाठवून द्या ना. मला अशा नराधमांच्या हातून मरायचे नाहीये. अचानक तिची नजर खिडकीबाहेर गेली, जिथे नदी वाहत होती. तिने एक धाडसी विचार केला आणि सीटवर झोपून पायाने लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागली. अद्वैतची गाडी त्याच रस्त्यावरून वेगाने धावत होती. बॉडीगार्ड्सनी CCTV फुटेज हॅक करून गाडीचा माग काढला होता. त्यांची गाडी आता त्या जंगलाच्या कच्च्या रस्त्यावर शिरली होती. अद्वैत कमालीचा अस्वस्थ आणि रागात होता. तो जोरात ओरडला, राहुल, गाडी जोरात चालव, नाहीतर बाजूला हो. मी स्वतः गाडी ड्राईव्ह करतो. त्यावर निक्कीने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. प्लीज मिस्टर महाजन, प्लीज शांत व्हा. गाडी आधीच वेगात आहे. जर आपला अपघात झाला तर सियाला कोण वाचवणार? अद्वैत थोडा शांत झाला, पण त्याचे हृदय ओरबाडले जात होते. जंगलात सियाने व्हॅनचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले होते. ती हळूहळू सरकत दरवाजापाशी पोहोचली. बाहेर ते लोक पिण्यात गुंग होते. तिला कसंबसा गाडीबाहेर झोकून दिले. स्वतःला खाली पडल्यामुळे तिचे डोके गाडीला आदळले, पण तिने वेदनेची किंकाळी तशीच तोंडात दाबून धरली. बाहेर जमिनीवर खडबडीत जमिनीवर ती पडली होती, पण तिला तिथून लपून पळायचे होते. ती रांगत रांगत एका मोठ्या वडाच्या झाडापाशी पोहोचली. जमिनीवरचे काटे खडे टोचल्यामुळे तिच्या हातापायातून रक्त वाहू लागले होते, ज्यामुळे जमिनीवर रक्ताचे डाग उमटत होते. पण तिचे त्याकडे लक्षच नव्हते. झाडाच्या मागे लपून तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि रडतच म्हणाली, आता तरी या मिस्टर महाजन, मी किती वेळ इथे लपून राहू शकणार आहे? तिथेच तिला एक धारदार दगड सापडला आणि तिने त्या दगडाने आपल्या हाताची दोरी कापायला सुरुवात केली. अद्वैतची गाडी ही आता जंगलाच्या मध्यभागी पोहोचली होती, पण पुढे CCTV नसल्यामुळे आता शोध घेणे कठीण झाले होते. सियाची अस्वस्थता अद्वैतचा विचार करून अधिकच वाढत चालली होती. तिला भीती वाटत होती की तिच्यासोबत काही अघटित तर घडणार नाही ना. या सर्व लोकांकडे टॉर्च वगैरे होती, ज्यांच्या मदतीने त्यांनी खाली उतरून रस्ता नीट तपासला होता. इकडे त्या गुंडांनी दारू प्यायली आणि म्हणाले की चला आता जाऊन तिला बघूया. ते खाली उतरले आणि त्यांनी व्हॅनचा दरवाजा जोरात उघडला, पण आत पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. तो माणूस जोरात ओरडला, अरे, ती तर आत नाहीये, वाटतंय ती कुठेतरी पळून गेली आहे. त्यावर दुसरा म्हणाला, पळून कशी जाऊ शकते? तिचे हातपाय तर बांधलेले आहेत. पहिला रागाने ओरडला, ती मुलगी खूप हुशार निघाली, तिला पटकन शोधा. ती या अवस्थेत जास्त लांब जाऊ शकणार नाही. तिथे आता खूप अंधार झाला होता, त्यामुळे त्यांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च चालू केले आणि सियाला आसपास शोधू लागले.
सालीला इतक्या लवकर शुद्ध कशी आली? ते औषध जास्त वेळ गुंगीत ठेवत नव्हतं का? दुसऱ्याने विचारलं. दुसऱ्याने त्यावर लगेच उत्तर दिलं. ज्याच्याकडून घेतलं होतं तो तर म्हणाला की एकदा वास घेतला की 12 तास शुद्ध येणार नाही. वाटतंय त्या साल्याने आपल्याला खोटं औषध दिलं. त्याला सोडणार नाही, पण आधी हिला शोधा. इतक्या अंधारात ती जास्त लांब जाऊ शकणार नाही. चला सगळे वेगवेगळ्या दिशेला होऊन शोधूया. सिया ज्या झाडामागे लपली होती तिथे तिने स्वतःचे हात आणि पायाच्या दोऱ्या कशाबशा सोडवल्या होत्या. ती वेदनेने विवळत होती, पण तोंडून एक शब्दही बाहेर काढू देत नव्हती. ती आपल्या जागेवरून उठून दुसऱ्या झाडामागे जाऊन लपली. जसे जसे ते लोक तिच्या जवळ येत होते तशी ती पुढे सरकत होती. जंगलात खूप जास्त अंधार होता आणि थंड हवाई वेगाने सुटली होती. रात्रही बरीच झाली होती. ते लोक वेड्यासारखे तिला शोधत होते. त्यात ते पूर्ण नशेत होते, त्यामुळे कधी ते अडखळून पडत तरी कधी ते कुठे घुसून जात. सियाला लपण्याची ही चांगली संधी होती, पण तिचं नशीब इतकंही चांगलं नव्हतं. ती एक माणूस जो त्या दिशेला येत होता आणि ज्याला नशाच पूर्णपणे चढली नव्हती, तोच बरोबर सियाच्या बाजूने येत होता. त्याला टॉर्चच्या प्रकाशात जमिनीवर रक्ताचे आणि फरफटत गेल्याचे डाग दिसले. तो जोरात ओरडला,